रात्रीचे 11 वाजले होते. स्वाती बस स्टँडवर एकटीच उभी होती. अचानक एक उंचपुरा देखणा अनोळखी माणूस तिच्या जवळ आला. "तुम्ही एकटे आहात का?" त्याने विचारले. स्वाती घाबरली, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. "हो, पण माझ्या भावाची वाट पाहते." तिने खोटं बोललं. तो मंद हसला. "मीही प्रवासी आहे, वाट पाहतोय." त्याच्या बोलण्यात एक प्रकारची गूढता होती. त्याने तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं. ती काही बोलणार तोच बस आली. "तुमच्या गावी सोडू का?" तो विचारत होता. स्वाती मनात संभ्रमात होती, पण तिच्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली. ती मान हलवून त्याच्यासोबत गाडीत बसली. गाडीच्या मंद उजेडात त्याचा चेहरा अजूनही आकर्षक वाटत होता. तिचं हृदय जोरात धडकू लागलं. "तुम्हाला घाबरायला होते का?" तो हसत विचारत होता. "नाही, पण तुम्ही कोण?" "फक्त एक प्रवासी," तो हलक्या आवाजात म्हणाला. गाडीच्या हालचालीत नकळत त्याचा हात तिच्या हाताला स्पर्श करून गेला. एक क्षणात एक अनोळखी आकर्षण पसरलं. "तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच आहे." त्याने तिच्या केसांवरून हलकासा स्पर्श केला. ती स्तब्ध झाली. रात्रीचा गडद सावल्यात त्याचा प्रकाश सुरूच होता. गाड्याच्या आत वातावरण गूढ होतं. स्वातीच्या मनात भीती आणि कुतूहल दोन्ही होतं. "तुम्ही नेहमीच असं एखाद्या अनोळखी मुलीसोबत प्रवास करता का?" तिने विचारले. तो मंद हसला. "फक्त ज्या मुलींच्या डोळ्यात एक वेगळा भाव असतो." तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचं बोलणं अल्पकालीन होतं. "तुम्हाला माहितीये, तुमच्याशी बोलताना असं वाटतं की मी तुम्हाला आधीच कुठेतरी भेटले आहे." स्वातीने हळूच कबूल केलं. तो तिच्याकडे सरकला. "कदाचित काही गोष्टी पूर्वनिर्धारित असतात." तिच्या श्वासांचा वेग वाढला. त्याच्या जवळ येण्याने एक अनोळखी हुरहुर निर्माण झाली. गाडी एका निर्जन रस्त्यावर आली. स्वातीने बाहेर पाहिले. "ही कोणती जागा आहे?" तिने घाबरून विचारलं. तो शांत होता. "कधी-कधी नवीन रस्ते चालायला हवी." तिने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने अलगद तिचा हात पकडला. "घाबरू नका," त्याने तिचा कानाजवळ हळूच कुजबुजलं. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमच उठले. मला निघायला हवं," ती हलक्या आवाजात म्हणाली. "खरंच की तुम्हालाही इथेच थांबायचंय?" तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला. तिच्या मनात विचाराचं वादळ उठलं. "काहीतरी अजब आहे तुमच्यात," ती म्हणाली. तो हलक्या आवाजात हसला. "हो ना." गाडी थांबली. आजूबाजूला शांतता होती. स्वातीच्या मनात संभ्रम होता. हृदय वेगाने धडधडत होतं. ती खाली उतरली, पण त्याच्या डोळ्यातून नजर हटत नव्हती. "पुन्हा कधी भेटशील?" तो हळूच म्हणाला. ती काही बोलू शकली नाही, फक्त मंद हसली. रात्रीच्या सावल्यांमध्ये तिच्या मनात एक गूढ आठवण कोरली गेली होती. रात्रीचा प्रवासी. स्वाती हळूहळू पुढे चालू लागली, पण मनात विचारांचं वादळ उठलं होतं. त्याचा तो गूढ स्पर्श, त्याचे बोलके डोळे, काहीतरी वेगळेच होतं त्यांच्यात. ते चुकीचं आहे का? तिच्या मनात आवाज आला, पण तिच्या पायांनी थांबण्यास नकार दिला. तेवढ्यात मागून एक आवाज आला, "थांब." ती दचकली. मागे वळून पाहिलं. तोच होता. "असं वाटतंय का की ही भेट फक्त अपघाताने झाली?" तो म्हणाला. ती गप्प राहिली. उत्तर सापडत नव्हतं. तो हळूच पुढे आला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. "तुला माहितीये, काही लोक फक्त एकदा भेटतात, पण आयुष्यभर मनात राहतात." तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. "तुला घरी जायचंय ना?" त्याने विचारलं. "हो." पण तिचे शब्द अडखळले. "पण काय?" तो हसला. तिच्या मनात उलथापालथ झाली होती. तो परका होता, पण तरीही ओळखीचा वाटत होता. "तू कोण आहेस?" शेवटी तिने विचारलं. तो जवळ आला. "एका रात्रीचा प्रवासी, पण कदाचित तुझ्या आठवणीत कायम राहणारा." तिच्या हाताला हलकासा स्पर्श करत तो मागे वळला. गाडीच्या प्रकाशात त्याची सावली लांब सरकली. ती तिथेच थांबली. मनात अजब ओढ घेऊन, "पुन्हा पुन्हा भेटशील?" तिच्या ओठांवर शब्द आले, पण आवाज फुटला नाही. तो मात्र फक्त हसला आणि अंधारात विरत गेला. स्वातीच्या मनात मात्र त्याचा गूढ स्पर्श कायमचा कोरला गेला होता.
रात्रीचा प्रवास. स्वाती घरी आली, पण मन अजूनही भूतकाळात अडकलेलं होतं. रात्री तिच्या डोळ्यांना झोपच येत नव्हती. त्याचे शब्द, त्याचा स्पर्श, त्याचे डोळे, सगळं तिच्या मनात घोंगावत होतं. तो कोण होता आणि का वाटतंय की त्याच्याशी माझं काहीतरी गूढ नातं आहे? तिने मोबाईल उचलला. अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला होता. झोप आली नाही का? तिच्या हृदयाची धडधड वाढली. तू कोण आहेस? तिने उत्तर दिलं. क्षणात रिप्लाय आला. कोणीतरी, जो तुझ्या मनात राहायला लागलाय. तिच्या अंगावर काटा आला. ती खिडकीपाशी जाऊन बाहेर पाहू लागली. रस्त्यावर तीच गाडी उभी होती आणि ती सावलीही तो परत आलाय. तिच्या पायांनी नकळतच बाहेर जाण्यास सुरुवात केली. ती गाडीजवळ पोहोचली. तो दरवाजा उघडून बाहेर आला. स्वाती, तुला खरंच माहित नाही मी कोण आहे? तिच्या श्वासांचा वेग वाढला. तू तू आधी मला कधी भेटलायस का? तो हलकं हसला. हो, पण खूप वर्षांपूर्वी. कदाचित आठवत नाही तुला. काय बोलतोयस? मी तुला ओळखत नाही. तो पुढे आला. तिच्या हाताला अलगद स्पर्श करत म्हणाला, पण मी तुला लहानपणापासून ओळखतो स्वाती, तुझ्या स्वप्नांमध्ये. ती गप्प झाली. तिच्या मनात जुन्या आठवणीचा मोगावा घ्यायला लागला. खरंच तिला नेहमी एकच चेहरा स्वप्नात दिसायचा, पण तो चेहरा धूसर असायचा. आता मात्र तो स्पष्ट दिसत होता. तू तू तोच आहेस. तो फक्त हसला. हो, आणि मी परत आलोय. तिच्या मनात एकाच वेळी भीती, आकर्षण आणि हास्याचं वादळ उठलं. आता प्रश्न एकच होता, ही गोष्ट पुढे कुठे जाणार होती? रात्रीचा प्रवास. स्वातीच्या डोक्यात गोंधळ सुरू झाला. स्वप्नातला चेहरा, लहानपणी ओळखलेला म्हणजे काय? तिच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेच्या दिवसात तिला कोणीतरी खूप आवडायचं. तिचा पहिला प्रियकर होता. तिला त्याच्याबरोबर घालवलेला क्षण आठवले. एकत्र सायकलवर भटकणं, लपून-छपून बोलणं, पहिल्यांदा हात पकडणं, पण नंतर तो अचानक गायब झाला. कोणालाही काही न सांगता स्वातीने अनेकदा त्याला शोधायचा प्रयत्न केला, पण तो कुठेच नव्हता. आकाश तिच्या तोंडून नकळत नाव बाहेर पडलं. तो हलकसं हसला. आठवलं. तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. कसं शक्य आहे? तू अचानक कुठे गेलास? तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला. काही गोष्टी सांगता येत नाहीत स्वाती, पण मी कधीच निघून गेलो नव्हतो. तिला अश्रू अनावर झाले. मी किती शोधलं तुला. का गेलास तू? तो तिच्या जवळ आला. तेव्हा सांगू शकलो नाही, पण आज सांगायला आलोय. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. प्रेम, पश्चाताप आणि एक गूढ सत्य. तू तयार आहेस का हे जाणून घ्यायला? स्वातीच्या मनात असंख्य प्रश्न होते, पण आता तिला उत्तर हवी होती. ही फक्त मान हलवू शकली आणि त्याने तिचा हात हातात घेतला. ही रात्र फक्त जुन्या आठवणींसाठी नव्हती, काहीतरी मोठं उलगडण्यासाठी होती. मित्रांनो, तुम्हाला जर या कथेतील पुढील भाग ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.